सध्या जर बघितलं तर जे ठळक बातम्या आपण जाणून घेऊयात. कापसाचे बाजारभावात थोडीशी सुधारणा पाहायला मिळत आहे. यानंतर पुढची महत्त्वाची बातमी, रब्बी पेरणी 99% राज्यामध्ये पोहोचलेली आहे. यानंतर जर सोन्याचे बाजारभाव बघितले तर सोन्याचे बाजारभाव 1,40,000च्या पुढे गेलेले आहे. यानंतर देशाचे साखर उत्पादन जे आहे ते 150 लाख टनांवर या ठिकाणी पोहोचलेले आहे. सर्वांनी व्हिडिओला बघता या ठिकाणी लाईक अवश्य करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मुंबईत महायुतीचा गुलाल, लाडक्या बहिणींना मिळणार मोठं गिफ्ट. लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. यानंतर बघितलं तर जे आहे तांत्रिक अडचणीमुळे अतिवृष्टीचे अनुदान मिळेना अशी बातमी पुढे समोर येत आहे, ते लवकरच सॉल्व्ह होईल. यानंतर जर बघितलं तर गहू पिठाच्या 5 लाख टन निर्यातीस परवानगी या ठिकाणी मिळालेली आहे. यानंतर 2 महिन्यांचे पैसे न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींनी रास्ता रोको आंदोलन भंडाऱ्यामध्ये केलेले आहे. यानंतर सोयाबीन सध्या राज्यामध्ये 4,000 पासून 5,000 पर्यंत विकताना दिसत आहे. कांदा 1,200 ते 2,000 पर्यंत आहे.